बंद दाराच्या लोकलची पोलखोल। गर्दी रोखणार की श्वास कोंडणार? मुंबईकरांच्या माथी बंद दाराची लोकल। डोंबिवली रेल्वे स्थानकातली ही एसी लोकल। गर्दी इतकी की प्रवासी साध्या लोकल प्रमाणे एसी लोकलच्या दरवाजात लटकतायत आणि गर्दीमुळे लोकलचे स्वयंचलित दरवाजे बंद होत नाहीयेत आणि गाडीही सुरू होत नाहीये। शेवटी आरपीएफ पोलिसांनी काही प्रवाशांना आत कोंबलं तर काहींना हाताला खेचून बाहेर काढलं। एसी ट्रेनची ही अवस्था असेल तर स्वयंचलित उपनगरी रेल्वे आली तर तिची काय परिस्थिती होईल याची कल्पना न केलेलीच बरी। दिवा मुंब्रा अपघातानंतर रेल्वे मंत्रालयानं दरवाजे बंद होणाऱ्या उपनगरी रेल्वे संबंधीचा काय पर्याय मांडलाय पाहूयात। दुर्घटना टाळण्यासाठी नॉन एसी गाड्यांमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील। हवा खेळती राहण्यासाठी स्वयंचलित दारावर पट्ट्या असणार। डब्यात ताजी हवा येण्यासाठी छतावर व्हेंटिलेशन युनिट बसवण्यात येईल। प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील। नवीन डिझाईनची पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल। जानेवारी 2026 पर्यंत ही ट्रेन सेवेत दाखल होईल। याआधीही 2019 मध्ये पश्चिम रेल्वेनं साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी मुंबई सेंट्रल कारशेड मधील सिमेन्स प्रकारातील लोकलच्या 3 डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले होते। मात्र साध्या लोकलमधील दरवाजे बंद केल्यानं प्रवाशांची आतमध्ये घुसमट झाली होती। मुंब्र्यातल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाचा लोकलचे दरवाजे बंद करण्याचा हा पर्याय किती फोल आहे याचा रियालिटी चेक डोंबिवली स्थानकात पाहायला मिळाला। केवळ डोंबिवलीच नव्हे तर इतर ठिकाणीही थोड्याफार फरकानं हीच परिस्थिती आहे। गर्दीमुळे 10 मिनिटं एसी लोकलचे दरवाजे बंद होत नसतील अशा वेळी सरसकट सगळ्या लोकलचे दरवाजे बंद केले तर प्रवाशांचे गुदमरून काय हाल होतील हा विचारही नको। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।